मृत्यू, उघडे डोळे, मोकळे हात, धडधाकट शरीर, तरीही निश्चित तेच रक्त, तेच नाक, तीच हवा, तरीही श्वास रहित। मला जगायचंय, मी जगेन। ज्याला जगायचं असतं तो जगतो आणि ज्याची वेळ येते तो मरतो। हा, ज्याला जगायचं तो जगतो आणि ज्याची वेळ येते तो मरतो। जसं एखाद्याच्या जगण्यामागे कोणी जबाबदार नसतं, तसं एखाद्याच्या मरण्यासाठी खरंच त्याच्यावर मरणाची वेळ आली होती का? की त्यालाही जगायचं होतं माझ्यासारखं? रस्त्यावरून चालला होता ना तो फुगा, फुगा होता त्याच्या हातात। त्यालाही या फुग्यासारखं असं उंच उडायचं होतं का? नाही, जगायचं नव्हतंच त्याला। मी तर बरोबर गाडी चालवत होतो। आजूबाजूला जागा नव्हती, रस्ता छोटा होता, मोठ्या मोठ्या आवाजात गाणीही सुरू होती। तो मध्ये आला। तो मला स्पष्ट दिसत होता, जवळ जवळ येत होता। फुगा, बॅग, लाल शर्ट, कुरळ केस, चेहऱ्यावर हलकासा स्माइल। मी गाडी कंट्रोल केली, मी गिअर कमी केली, मी गाडी बंद केली, मी ब्रेक दाबला। पी 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 हे ब्रो! मुद्दाम नाही केलं रे मी। मला त्याचा जीव नव्हता घ्यायचा। मी तर त्याला ओळखतही नव्हतो। माझं तर काही घेणं देणंही नव्हतं रे त्याच्याशी। तर त्याला मारून मला काय मिळणार होतं? सिमेंट रोडच्या छोट्या रस्त्यावर 22 वर्षाच्या मुलाचा कार धडकून मृत्यू। बाप श्रीमंत आहे म्हणून माजलाय साला। कार चालवणारा 17 वर्षाचा मुलगा मुद्दाम खून करण्याचा प्रयत्न करत होता का? बड्या बापाची बिघडलेली औलाद। हे ब्रो, मुद्दाम नाही केलं रे मी। मला नाही जाणवलं माझ्या एका चुकीमुळे तुझा जीव जाऊ शकतो। मला नाही जाणवलं रे। मुद्दाम नाही केलं रे मी, मुद्दाम नाही केला। मला तुझा जीव नव्हता घ्यायचा।